अभंगामध्ये आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे। अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागतायत। खरं म्हणजे महाराजांच्या मागण्याला सुद्धा अर्थ आहे। बऱ्याचदा मागणारा जो असेल त्याची किंमत कमी होते, देणाऱ्या माणसाची किंमत जास्त असते। मागणाऱ्या माणसाचा हात नेहमी खाली असतो, देणाऱ्या माणसाचा हात नेहमी वर असतो। हात खाली केल्याशिवाय मागता येत नाही आणि खऱ्या अर्थाने गरीब असला तरी तो जर देणारा असेल तर त्याचा हात वर गेल्याशिवाय राहत नाही, वर गेल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून सरळ बस, मागणाऱ्याचा हात खाली असताना सुद्धा, मागणाऱ्याची किंमत देणाऱ्यापेक्षा कमी असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या मागण्याला अर्थ का निर्माण होतो? जगद्गुरु तुकोबारायांच्या मागण्याचा विचार का केला जातो? विठ्ठल विठ्ठल बघा तुम्ही, रामायणामध्ये ज्यावेळेला रामप्रभू 16 वर्षाचे होतात, त्यांच्या इथं विश्वामित्र येतात। राजा त्यांचा सत्कार करतात। पूर्वीच्या काळी राजदरबारामध्ये साधूंचा सत्कार होत होता, साधूंचा सन्मान होत होता। राज्य साधूच्या सल्ल्याने चालत होतं। राजाला जरी गादीवर बसायचं असलं तरी 3 मत घेतल्या जात होते महाराज। एक वेदमत, एक साधुमत आणि एक लोकमत। एखाद्या वेळेला लोकमत जरी असलं आणि साधूचं मत नसलं तर त्या राजाला गादीवर बसण्याचा अधिकार भेटत नव्हता। एखाद्या वेळेला वेदाचं मत नसलं तरी सुद्धा त्या राजाला गादीवर बसण्याचा अधिकार भेटत नव्हता। वेदमत घेतल्याशिवाय, साधुमत घेतल्याशिवाय लोकमत घेतल्या जात नव्हतं। आणि हे तिन्ही मत ज्यावेळेला अनुकूल असतील त्यावेळेला त्या राजाला गादीवर बसण्याचा अधिकार या देशामध्ये भेटत होता। आणि म्हणून राजदरबारामध्ये साधूचा सन्मान होत होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा सन्मान होत होता। आणि त्या सन्मानादाखलच छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना नजरानाही पाठवला होता। तो नजराना पाठवल्यानंतर तुकोबाराय असं म्हणतात की छत्रपती आम्हाला हे नकोच तुमच्याकडून। खरं म्हणजे तुम्ही द्यावं आणि आम्ही घ्यावं आणि हे घ्यावं या मताचे आम्ही नाही। तुम्ही श्रीमंत आहात ही गोष्ट बरोबर आहे, पण आम्ही सुद्धा श्रीमंतच होतो ना। आमची सुद्धा 15व्या वर्षी 4 लाख रुपयाची शावकारकी आम्ही करत होतो ना। वयाच्या 13व्या वर्षी आमच्या वडिलांनी आमच्याजवळ 1 लाख रुपयाची शावकारकी दिली होती। वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती आम्ही ते 4 लाख रुपयाची केली होती। 350 वर्षाच्या अगोदर वयाच्या 15व्या वर्षी 4 लाख रुपयाची शावकारकी करणारे जगद्गुरु तुकोबाराय होते। महाराज आम्ही सुद्धा श्रीमंतच होतो, आमचा खूप मान होता। आम्हाला तुकाशेठ म्हणत होते लोक, आमच्याकडे महाजनकी होती। देहूच्या बाजारामध्ये जो काही माल येईल त्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आम्हाला वयाच्या 15व्या वर्षी भेटला होता। झालंय आमचं, सगळं गेलंय आमचं। वयाच्या 17व्या वर्षी पहिली बायको आमची अन्न करता मेली महाराज, पण आम्ही त्याची पर्वा केली नाही। पर्वा यासाठी केली नाही, आम्हाला आमच्या प्रपंचापेक्षाही आमचा धर्म महत्वाचा होता। सगळ्यांनी जर प्रपंच महत्वाचा मानला तर मग धर्म कोण महत्वाचा मानेल? धर्म प्रचारकही जर प्रपंचाचाच विचार करत असतील मग धर्माचा विचार कोण करणार? धर्माचा विचार अत्यंत महत्वाचा आहे। ज्यावेळेला आपण नव्हतो त्यावेळेलाही धर्म होता, ज्यावेळेला आपण राहणार नाही त्यावेळेलाही धर्म राहणार आहे। पण नक्कीच प्रपंचापेक्षा धर्म नक्कीच महत्वाचा असतो। म्हणून आम्ही प्रपंचाचा विचार केला नाही महाराज। संसाराच्या नावे घालून
महत्त्वाचा आहे, प्रपंचापेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. त्या धर्माचा विचार आम्ही केला. आम्ही आमच्या प्रपंचाचा विचार कधी केला नाही महाराज. ज्यावेळेला आमच्याजवळ धन होतं त्यावेळेला आमचा मान होता, धन गेला आमचा मानही गेला. आम्ही त्याचाही कधी विचार केला नाही. दुष्काळी आटला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करता मेली. कमावता आलं असतं तर आम्ही खूप कमाई केली असती महाराज, पण आम्हाला कमाई महत्त्वाची नव्हती, कमाई महत्त्वाची नव्हती. म्हणून तुम्ही जो नजराना पाठवला असेल ना, तुम्ही आम्हाला जी भेट पाठवली असेल ना, ते आम्हाला नको. दिवट्या छत्री घोडे हे तो पडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा. अभंग आहेत बरं का हे सगळे. हे अभंग म्हणजे महाराजांचं प्रत्यक्ष चरित्र आहे, लक्षात ठेवा. वेगळं चरित्र ऐकण्याची गरज नाही. अभंग पहा म्हणजे महाराजांची वृत्ती तुम्हाला समजेल, महाराजांची इच्छा तुम्हाला समजेल, महाराजांची साधना तुम्हाला समजेल. त्यावेळेला त्या नजराना आणणाऱ्याने सांगितलंय, महाराज हा नजराना छत्रपतीने पाठवलाय, छत्रपतीने पाठवलाय आपल्यासाठी. छत्रपतीने तुम्ही नाकार देताय महाराज. ओ छत्रपती आहेत ते, त्यांनी पाठवला हा नजराना. त्यावेळेला महाराज म्हटले, आमच्या जीवनामध्ये मुंगी आणि मुंगी असो वा राजा असो, आमच्या जीवनामध्ये त्यांना सारखंच महत्व आहे. लक्षात ठेवा माझ्या दादांनो. अरे घटाचे आकार जरी वेगवेगळे असले तरी घटातली माती मात्र एक आहे. अलंकाराचे आकार जरी वेगवेगळे असले तरी अलंकाराचं सोनं मात्र एक आहे. पटाचे आकार जरी वेगवेगळे असले तरी त्या पटातलं सूत मात्र एक आहे. अज्ञानी लोक पटाच्या रंगाचा विचार करतायत, व सुज्ञ लोक सुताचा विचार करतायत. अज्ञानी लोक घटाच्या आकाराचा विचार करतायत, व सुज्ञ लोक मातीचा विचार करतायत. अडाणी लोक, अज्ञानी लोक अलंकाराच्या डिझाईनचा आकाराचा विचार करतायत, व सुज्ञ लोक हे सोन्याचा विचार करतायत. तसं मला असं वाटतं की अज्ञानी लोक उपाधीचा विचार करतायत आणि सुज्ञ लोक चैतन्याचा विचार करतायत. ते तत्वज्ञ संत स्वीकार. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. आम्ही उपाधीकडे लक्ष देत नाही महाराज, आम्ही चैतन्याकडे लक्ष देतो. आम्ही उपाधी पाहत नाही. ही उपाधी डुकराची आहे, ही उपाधी कुत्र्याची आहे, ही उपाधी वाघाची आहे, ही उपाधी माणसाची आहे का, ही उपाधी मुंगीची आहे, हे पाहत नाही आम्ही. त्या उपाधीतलं चैतन्य आम्ही पाहतो. आणि चैतन्य पाहणारी माणसं उपाधीला महत्व देत नसतात. जी माणसं उपाधीला महत्व देतात त्यांना चैतन्य कळत नसतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून चैतन्याचा विचार करणारे आम्ही आहोत. तुमचा नजराना आम्हाला नको म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत गड्या, आणि त्यांच्याच अभंगावर कीर्तन करणारे आम्ही आहोत, नाही का. आम्ही फक्त त्यांचे अभंग कीर्तनासाठी वापरतोय, आमचं दुर्भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला राज दरबारामध्ये साधूचा सन्मान होत होता, साधूला किंमत भेटत होती. राज दरबारातली साधूची किंमत जेव्हापासून कमी झाली ना, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने परचक्र आले. तेव्हापासूनच हा देश पारतंत्र्यात गेला. अरे ऋषी मुनींचा देश आहे हा, ऋषी मुनींचा देश आहे. याच्या अगोदर राज्यकर्ते ऋषी मुनी होते, कायदा करणारे ऋषी मुनी होते. या ऋषी मुनींच्या देशामधलं ऋषी मुनींचं महत्व ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला देशावर आपत्ती येण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. घरातल्या म्हाताऱ्या माणसाचं महत्व ज्यावेळेला घरातल्या माणसाकडूनच कमी केल्या जाते, घरातल्या माणसाकडूनच घरातल्या म्हाताऱ्या माणसाचं महत्व कमी केल्या जाते,
त्यावेळेला घरावर आपत्ती येण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. आपत्ती येण्याची शक्यता असते. मुलगाच परत बोलतो नाही का, बरोबर आहे ना? मुलगाच उलट बोलतोय, मुलगाच टोचून बोलतोय, मुलगा शिव्या देतो, कधी कधी तर मुलगा घराच्या बाहेर काढून देतो, आणि कधी कधी तर मुलगा बापाला मारतो सुद्धा. महाराज, आता मुलगाच जर मारत असेल तर सून काय? आपल्या माणसाचं महत्व, घरातल्या माणसाचं महत्व घरातल्या माणसाकडून ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला त्या घरावर आपत्ती येण्याची शक्यता असते. तर देशातल्या ऋषीमुनींचं महत्व ज्यावेळेला राज्यकर्त्याकडून कमी होते त्यावेळेला सुद्धा देशावर आपत्ती येण्याची शक्यता असते. हा देशच ऋषीमुनींचा आहे. विठ्ठला विठ्ठला सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. है भारत वो जा ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जाहर मोहन एक बालक है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. जा सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. साधूचा सन्मान राजदरबारामध्ये होत होता. ऐका पुढे आता. विश्वामित्र ज्यावेळेला दशरथ राजाच्या घरी आले, विश्वामित्राचा सत्कार झाला, सन्मान झाला. राजे विश्वामित्राच्या समोर उभे राहिले आणि विश्वामित्राला विचारतायत, बाबा कसं येणं केलं? तुमच्या आशीर्वादाने सगळं आहे बाबा. काही मागण्यासाठी आलात का बाबा? हा राजा आज मागण्यासाठीच आलो. काय पाहिजे ते मागून घ्या बाबा, तुम्हाला मी काही द्यायला तयार आहोत बाबा. तुमच्यासारखा त्यागी साधू ज्यावेळेला मागतोय ना त्यावेळेला तो देणाऱ्याच्या उद्धारासाठी मागत असतो. त्यागी मागत नसतात आणि ज्या वेळेला मागत असतात त्याच्यामध्ये देणाऱ्याचा उद्धार असतो म्हणून मागत असतात. सांगा बाबा काय देऊ, सांगा बाबा काय देऊ, सांगा काय देऊ? धन देऊ, संपत्ती देऊ, सत्ता देऊ? त्यावेळेला विश्वामित्राने सांगितलंय, माझे मागणे नवे वित्त, माझे मागणे नवे प्राकृत, माझे मागणे रघुनाथ यज्ञ सिद्ध्यर्थ कृतकार्या. विषय असा आहे की मोठी माणसं कधी मागत नसतात. मोठी माणसं कोणाच्या पुढे हात पसरवत नसतात. अरे हात पसरवण्याची निंदा करणारी मोठी माणसं असतात. हात पसरे जे धिक्कार असो त्या साधकाचा, धिक्कार असो त्या पारमार्थिक माणसाचा की जो दुसऱ्याच्या पुढे हात पसरवत असेल. असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबा आहेत. हात पसरीजीने धिक त्याचे. हे महाराजांचे विचार आहेत. हे विचार आहेत महाराजांचे. हे विचार म्हणजेच महाराज आहेत का? हे विचार म्हणजे प्रत्यक्ष महाराज आहे. मानस जाणीजे बोले नाही का? असंच ना, माणसाचं मन बोलण्याहून कळत असते ना, माणसाचं अंतकरण बोलण्याहून कळत असते ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर येत असते ना. हे प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष महाराज आहेत. लक्षात ठेवा. महाराजांची मूर्ती तुमच्या समोर उभी राहावी असं वाटत असेल
तर हे प्रमाण सगळे एकत्रित करा, म्हणजे तुम्हाला साक्षात महाराज दिसल्याशिवाय राहणार नाही. हात पसरीजीने धिक्क त्याचे जा, आम्ही कोणापुढे हात पसरवणार नाही. देवा तुझ्या पुढे सुद्धा नाही. तू का म्हणे तुझी न लगे दसुडी. दसुडी माहिती आहे ना? दसुडी, दसुडी माहिती आहे का रे पोरा तुला? दसुडी, दसुडी अशी एवढी जाडी असते. केवढी असते मग? सुतडी माहिती आहे का? सुतडी, सुतडी, सुतडी. अरे ते पोतं शिवतात ते सुतडी, सुतडी माहिती आहे ना तुला? सुतडी, त्याच्यामधली एक एक अशी अशी धागा तोडायचा, त्याला दसुडी म्हणतात. तू का म्हणे तुझी न लगे दसुडी. तुझे देवा आम्हाला दसुडी सुद्धा नको. सज्जनानो, न मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. मागणाऱ्या माणसाचं स्थान नेहमी खाली असतं. उदाहरण सांगेल मी तुम्हाला. समुद्र, समुद्र कुठं राहतो रे? समुद्र पोरो पृथ्वीच्या खाली राहतो का पृथ्वीच्या वर राहतो? पृथ्वीच्या वर राहतो ना. समुद्र कुठं राहतो? समुद्र अरे पृथ्वीच्या खाली राहतो. पृथ्वीच्या खाली राहतो म्हणून तर इथं राहतो ना आपण. तो जर पृथ्वीच्या वर राहिला असता तर कीर्तन कुठं राहिलं असतं? पृथ्वीच्या खाली राहतो समुद्र. मेघ कुठं राहतो रे? मेघ, मेघ पृथ्वीच्या वर राहतो. समुद्रातही पाणी आहे, मेघातही पाणी आहे. समुद्राजवळही पाण्याची श्रीमंती आहे, मेघाजवळही पाण्याची श्रीमंती आहे. पण पाण्याने मेघापेक्षा जास्त श्रीमंत असलेला समुद्र पृथ्वीच्या खाली का राहतो? आणि समुद्रापेक्षा पाण्याची कमी श्रीमंती असलेला मेघ पृथ्वीच्या वर का राहतो? वर का राहतो? तसं कारण असं आहे, समुद्र लेखाचा अजूनही इच्छा करतो की या सगळ्या नद्या माझ्यात आल्या पाहिजेत. गंगा ही माझ्यात आली पाहिजे, यमुना ही आली पाहिजे, सरस्वती आली पाहिजे, घरातला गावातला ओढा सुद्धा माझ्या दिशेनेच वाहला पाहिजे, माझ्या घरी सगळं असलं पाहिजे, सगळे पद आमच्याच घरी असले पाहिजेत असं वाटते का नाही समुद्राला? हे आमच्याजवळ असलं पाहिजे, ते आमच्याजवळच असलं पाहिजे, ते आमच्याजवळच असलं पाहिजे, सगळं आमच्याजवळच असलं पाहिजे, सगळं आमच्याजवळ असलं पाहिजे असं समुद्राला वाटते. सगळं माझ्याजवळ असलं पाहिजे असं ज्याला वाटते तो समुद्र आहे. माझ्यामध्येच आणखी मागण्याची आशा, हे माझ्यामध्ये, ते माझ्यामध्ये, ते मला, ते मला, ते मला, हे सगळं मलाच असलं पाहिजे असं म्हणणारा समुद्र असल्यामुळे समुद्राचं स्थान खाली आहे. मागणारा असल्यामुळे समुद्राचं स्थान खाली आहे आणि देणारा असल्यामुळे मेघाचं स्थान वर आहे. संग्रहिक परप्राया समुद्रोपी रसातले. संग्रहिक परप्राया समुद्रोपी रसातले दातारम जलदम पश्य गर्जंतम भुवनोपरी. देणाऱ्या माणसाने गर्जना केल्या तरी चालतील महाराज, त्याच्या गोड लागत असतात. जास्त वर्गणी देणारा माणूस एखाद्या वेळेला जास्त मोठ्याने बोलला तरी चालेल, त्याचं बोलणं गोड लागत असतं. पण काहीच न देणाऱ्या माणसाने मौन धरलं तरी गोड लागत नाही, गोड लागत नाही. गर्जना केल्या तरी चालतील. पेरणी झाल्यानंतर एखाद्या मेघाने शेतकऱ्यांना त्या गोड लागतायत, कारण गर्जना करत येतो तो देण्यासाठी येतोय, लक्षात ठेवा. आणि म्हणून देणाऱ्याचं स्थान नेहमी वर असतं आणि घेणाऱ्याचं स्थान नेहमी खाली असतं, खाली असतं. काय दुर्भाग्य आहे महाराज त्या समुद्राचं, की त्या समुद्रावरून प्रवास करणाऱ्या माणसाला घरून पाणी घेऊन जावं लागतं. असंच ना? असंच ना? गरीबाच्या घरी जा तुम्ही, महाराज तुम्ही जेवण केलंच पाहिजे म्हणतात. श्रीमंताच्या घरी जा, विचारा महाराजांना जीवन आले का म्हणतात. आणि म्हणून समुद्राचं स्थान खाली, मेघाचं स्थान वर, मागणाऱ्याचा हात खाली, देणाऱ्याचा हात वर. विठ्ठला विठ्ठला.